ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान 40 दिवसात लाखो फुलांनी बहरून जाणारं हे कासचं पठार आता जागतिक वारसा म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। त्यामुळे पूर्वीपेक्षाही इथे आता पर्यटकांची गर्दी वाढणार आहे। कास पठाराचं रक्षण करण्यासाठी इतर पर्याय न शोधता वन विभागानं या पठाराला कुंपण घातलंय आणि पठाराचे चक्क प्लॉट्स पाडलेत। त्यामुळे पठारावर येणाऱ्या वन्य प्राण्यांना अटकाव झालाय। या पठारावरती रानडुकरं आहेत, मेजॉरिटी त्यांच्या सहाय्यानं रान कांदा खाण्यासाठी बरंच हे पठार नांगरलं जातं, उकरलं जातं। त्या उकरणीतून, त्यांच्या विष्ठेतून, त्यांच्या मल्यमूत्रातून खत मिळतं, बिया त्यात खाली जातात आणि हे मेंटेन झालेलं आहे। त्याच्यानंतर पॉलिनेटर्स ज्याला म्हणतो की किडे आहेत की जे एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसणार आहेत, त्यांना शत्रू असं ह्या पठारावर फारसे नव्हते इतके दिवस। आता कुंपणामुळे ह्याच्यावर पक्षी बसणार आहेत आणि ते पटापटा किडे खाऊन टाकणार आहेत, म्हणजे काही वनस्पतींवर तोही परिणाम होणार आहे। दुसरीकडे पठाराच्या आजूबाजूला साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत धनिकांनी जागा घेऊन बंगले आणि हॉटेल्स बांधायला सुरुवात केली आहे। इथलं नागरीकरण वाढत गेलं तर वन्य प्राणी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथं अभयारण्याप्रमाणे बफर झोन निश्चित करावा अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते करतायत। जर हा इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केला नाही किंवा बफर झोन जर ह्याला केला नाही, कासच्या पठाराला साधारण कासच्या एरियापासून एक साधारणतः 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर एरियल डिस्टन्स जर त्यांनी डिक्लेअर केला की बाबा एवढा बफर झोन आहे, यात तुम्हाला कुठलंही कन्स्ट्रक्शन करता येणार नाही, काय का, तरच हे वाचू शकेल। या कास पठारावरची फुलं ही जरी मनमोहक असली तरी शोभेची नक्कीच नाहीत। हा अखिल विश्वाच्या जीवसृष्टीच्या अभ्यासकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे हे कास पठार हे केवळ पर्यटकांचं वीकेंड डेस्टिनेशन न राहता इथल्या जीवसृष्टीचं संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे। युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीतल्या 6% वनस्पती जगात फक्त कास पठारावर आहेत। त्यामुळे इथली जैवविविधता जपणं आणि त्याचं रक्षण करणं हे आवश्यक आहे। तुषार तपासे आणि विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, कास पठार, सातारा।